चला या ठिकाणी आपण सुरुवात करतो आहे इंग्रजीचं सेशन. इंग्लिश महत्वाचा विषय आणि सध्या 2025 मधल्या ज्या परीक्षा झाल्या त्यामध्ये जीके पेक्षा भरवशाचा विषय किंवा गणित बुद्धिमत्तेपेक्षा चांगले गुण देणारा विषय म्हणून इंग्लिश त्या ठिकाणी पुढे आलेला आहे. तलाठी भरती, ग्रामसेवक, वनरक्षक, TIT, ICDS, मनपा, MPSCच्या विविध परीक्षांसाठी उपयुक्त अशी टेस्ट सिरीज आपण या ठिकाणी घेतोय. थोडक्यात PYQ आहेत ते 2025 मध्ये आलेले प्रश्न आहेत. हे सुरुवात करूया. आजची टेस्ट क्रमांक 22 या ठिकाणी तुमच्या समोर आहे. प्रश्न आहे सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सिनॉनिम ऑफ द गिवन वर्ड. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, इंग्रजी एका दिवसात तुमचं डेव्हलप होणार नाही. तुम्ही म्हटले मला जादूची छडी आणून द्या आणि इंग्रजीसाठी याच शिक्षकाचे लेक्चर बघायचे किंवा हेच पुस्तक वाचायचं, त्याने फरक नाही पडत. तुम्ही इंग्रजीला किती वेळ देतायत. तुम्ही कोणतंही पुस्तक घ्या, तुम्ही कोणाचेही लेक्चर बघा, पण तुम्ही वेळ देतायत का, तुम्ही सातत्य ठेवतायत का, हा इंग्रजीवरचा उपाय आहे. बघा, ज्याला कळतंय त्याला कळू द्या, ज्याला नाही कळतंय त्यांच्या डोक्यावरून जाऊ द्या. सिनॉनिम विचारलाय तुम्हाला. प्रीडॉमिनेट या शब्दाचा सिनॉनिम इमॅन्शिएट, प्रिपेच्युएट, परस्यू, प्रीपॉन्डरेट. बघा, प्रीडॉमिनेट हा शब्द तुम्हाला दिला आहे. डॉमिनेट करणं म्हणतो आपण एखाद्याला. या टीमने याला डॉमिनेट केलं म्हणजे वरचढ ठरणे. बघा, डॉमिनेट करणे म्हणजे वरचढ ठरणे. प्रीडॉमिनेट वरचढ ठरणे, प्रीपॉन्डरेट वरचढ ठरणे, एखाद्याला भारी पडणे, असा या शब्दाचा अर्थ होतो. सिनॉनिम आहे, लिहून घ्या. माहित नसेल ना, लिहत चला. प्रत्येक टेस्टमध्ये तुम्हाला 2-4 प्रश्न नवीन भेटतायत. तुम्ही डेली 30 लेक्चर बघितले, दररोजचे 4 जरी म्हटले तरी तुमची एका महिन्यामध्ये 120 तुम्हाला नवीन शब्द भेटतायत. तुम्ही 6 महिन्याची जर बॅच करत असाल तर तुमचे किती शब्द होत आहेत ते तुम्ही बघून घ्या. 720 शब्द जर तुमचे झाले तर मला वाटतं तुमचं काम लय सोपं होणार आहे. पण ते आता तुम्ही किती करतायत तो विषय आहे, किती तुम्हाला वेळ देता येतोय तो विषय आहे. पुढे पुन्हा करेक्ट पार्ट ऑफ स्पीच भरायचा आहे. द कॅन्डिडेट्स डॅश इज द क्वालिटी ऑफ अ स्ट्रॉंग लीडर. द कॅन्डिडेट्स असर्टिव्हनेस, प्राईड, कॅन्डिडसी, कमांड. कॅन्डिडेट एखादा उमेदवार असतो. आता निवडणुकांचं वर्ष आपण बघितलं गेलं, त्यामधली सगळ्यात बेस्ट क्वालिटी तुम्हाला काय वाटते? स्ट्रॉंग लीडरची ती क्वालिटी आपण म्हणतो आहे. 2 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. बघा, इंटरेस्टिंग आहे. त्याच्यामध्ये असलेला ठामपणा, काय ठामपणा ज्याला आपण म्हणतो आहे, तो या ठिकाणी असला पाहिजे. आणि तो ठामपणा प्राईड मधून येईल. प्राईड म्हणजे गर्विष्ठपणा चालणार नाही. कॅन्डिडेटशी कमांड, आज्ञा देतोय तो, हे कर ते कर असं नाही चालणार. त्याच्यामध्ये असलं पाहिजे असर्टिव्हनेस, त्याच्यामध्ये असली पाहिजे निश्चितपणा, ठाम असला पाहिजे तो. तुम्हाला सांगितलंय ना मी हे काम करणार आहे, मी हा रस्ता करून देणार आहे, तो करून देणारा तो असला पाहिजे. असर्टिव्हनेस हा शब्द या ठिकाणी येतोय. हा शब्द म्हणजे पार्ट ऑफ स्पीच आणि ते नाऊन आहे. शेवटी NESS येत असेल ना तर तो नाऊन आहे. त्यावर सुद्धा प्रश्न आलेला आहे. नाऊन ओळखा किंवा ते नाऊन म्हणून वापरा, असे प्रश्न तुम्हाला आलेले आहेत. सेंटेन्स ऑफ द पॅरेग्राफ आर गिव्हन बिलो इन जंबल ऑर्डर. अरेंज द सेंटेन्सेस इन द राईट ऑर्डर टू फॉर्म अ मिनिंगफुल अँड कोहेरंट पॅरेग्राफ. आता सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला मी सांगतोय, तुमच्यासाठी ना हे जंबल ऑर्डर आता सगळ्यात सोपं झालं पाहिजे. जेवढी जास्त तुम्ही सराव करणार आहे ना तेवढे काम सोपं होत जाईल. तुम्हाला जे विधान दिले ती वाचून घ्या, सेंटेन्स बघून घ्या. बघा, सी हरीड टू द डुअर अँड फाउंड हर नेबर स्टँडिंग देअर. ओके. Emily agreed and handed her the sugar. The neighbor asked if she could borrow some sugar for her recipe. Emily heard a loud knock on the door while she was making breakfast. बघा बरं, सुरुवात कुठून होऊ शकते या म्हणजे पॅसेजची. 3 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे, उत्तर तुम्हाला द्यावं लागेल. आता इथे जर तुम्ही बघितलं, बघा इथे सी म्हणजे प्रोनाउन वापरलेला आहे. एमिली बद्दल बघा, एमिली प्रोनाउनने तर सुरुवात होणारच नाही वाक्याची. पहिलं हे 2 कट करा. मग राहिला विषय बीने होणार की डीने? बीचा ऑप्शनच नाही म्हणजे डीने होणार. एमिलीने ऐकले. एमिली हर्ड अ लाऊड नॉक ऑन द डोअर व्हाईल शी वॉज मेकिंग ब्रेकफास्ट. तिने ऐकलं की कोणतरी डोअर वाजवत आहे. आता जर डी पासून सुरुवात होते, डीच्या नंतर काय येईल? मग द नेबर आस्क. डायरेक्ट विचारायला लागेल का की दुसरं म्हटलंय डीच्या नंतर ये शी हरीड टू द डुअर, म्हणजे ती घाईघाईत गेली अँड फाउंड हर नेबर स्टँडिंग देअर. बघा, इथे पहिलं एमिलीने ऐकलं, दुसरं ती गडबडीत गेली, तिला तिथे ते हे दिसला, शेजारी दिसला,
तिसरं द नेबर आस्क, त्याने विचारलं, यस, तिसरं हे येऊ शकतं. आणि शेवटी मग ती ऍग्रीड झाली अँड हँडेड हर शुगर, तिला ती साखर त्याने मागितलेली ती तिने दिली. बघा उत्तर कसे येतात. 2 ऑप्शन कसे कट केले ते लक्षात घेण्याची गरज आहे. प्रत्येक ठिकाणी हा पॅसेज नसणार आहे, पण टेक्निक्स डेव्हलप होतील आणि ते डेव्हलप झालं पाहिजे, ते सरावातून होतं. तुम्ही जेवढी जास्त पेपर सोडवाल तुम्हाला हे सगळ्या PDF, याचे सगळे हे लेक्चर्स मी तुमच्या बॅचमध्ये देतो आहे. पुन्हा एकदा पॅराग्राफ दिला आहे जंबल ऑर्डरमध्ये, 4 नंबरचा प्रश्न आहे, आपण तो सोडवणार आहोत. बघा टेक्निक शिकत चला, सरावातून शिकणार आहात. काय आधी तर तुम्हाला ती वाचायचीच आहे. इन टुडेज वर्ल्ड वेअर इन्फॉर्मेशन इज अब्युंडंट, क्रिटिकल थिंकिंग इज मोर इम्पॉर्टंट दॅन युअर. ओके, इन टुडेज वर्ल्ड. देअरफॉर हा शब्द जरा नीट नोट डाऊन करून घ्या. फॉस्टरिंग क्रिटिकल थिंकिंग स्किल्स इज इसेन्शियल फॉर पर्सनल अँड प्रोफेशनल ग्रोथ. ओके, देअरफॉर म्हणजे त्यामुळे वगैरे, त्यासाठी असं म्हणतो आपण. इट अलाउज पीपल टू डिस्टिंग्विश बिटवीन फॅक्ट्स अँड ओपिनियन. डिस्टिंग्विश म्हटलंय. क्रिटिकल थिंकिंग इज द एबिलिटी टू अनालाइज अँड इव्हॅल्युएट इन्फॉर्मेशन ऑब्जेक्टिव्हली. इट हेल्प्स इंडिव्हिज्युअल्स मेक इन्फॉर्म डिसिजन्स अँड सॉल्व्ह प्रॉब्लेम्स इफेक्टिव्हली. बघा इंटरेस्टिंग एक सोपं टेक्निक या ठिकाणी, एक सोपं टेक्निक मी या ठिकाणी सांगणार आहे. मला ते 2-4 पॅसेज मध्ये जाणवलं आणि ते जर तुम्ही या ठिकाणी लक्षात घेतलं तर मला वाटतं तुमचं काम सोपं होत जाणार आहे. बघा आता या ठिकाणी जर बघितलं तुम्ही, हा पॅसेज जो आहे कशाबद्दल बोलतोय हा पॅसेज आहे ना, क्रिटिकल थिंकिंग बद्दल बोलतोय. बघा क्रिटिकल थिंकिंग इथे क्रिटिकल थिंकिंग तुम्हाला दिसतंय. ओके, इकडे तुम्हाला क्रिटिकल, सुरुवात मग क्रिटिकल थिंकिंग संदर्भात बोलण्यावरून आहे. क्रिटिकल थिंकिंग इज द एबिलिटी टू अनालाइज अँड इव्हॅल्युएट इन्फॉर्मेशन ऑब्जेक्टिव्हली. क्रिटिकल थिंकिंग काय आहे, आमची डी वरून सुरुवात होऊ शकते. बघा एवढ्या याच्यात एकाच ठिकाणी डीचं सुरुवात आहे. आणि एक गोष्ट देअरफॉर जे आहे ना, त्याचा एक निष्कर्ष काढण्यासाठी देअरफॉर हा शब्द वापरला, त्याचे परिणाम दाखवण्यासाठी. देअरफॉरने शेवट झाले बरेचसे पॅरा जंबल्स या परीक्षेत मी बघितले 2025च्या. देअरफॉरने त्या ठिकाणी आम्हाला शेवट करायचंय. शेवट बीने झाला पाहिजे. खरं म्हणजे 3 ठिकाणी बी दाखवला होता, पण बीने शेवट. म्हणजे क्रिटिकल थिंकिंग बद्दल आपण बोलतोय. मग द हेल्प्स, इट हेल्प्स, ती कशाला मदत करते आहे, इंडिव्हिज्युअल्स मेक इन्फॉर्म डिसिजन्स अँड सॉल्व्ह प्रॉब्लेम इफेक्टिव्हली. येस बसतंय त्याच्यात. पुढे मग इन टुडेज वर्ल्ड वेअर इन्फॉर्मेशन इज अब्युंडंट, म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात आहे. क्रिटिकल थिंकिंग इज मोर इम्पॉर्टंट दॅन युअर. ते हे आपण त्या ठिकाणी 1 नंबरचं घेऊ शकतो. पुढे इट अलाउज पीपल टू डिस्टिंग्विश बिटवीन फॅक्ट्स अँड ओपिनियन्स. येस, 2 नंबरचं उत्तर या ठिकाणी येत आहे. कशाबद्दल तो पॅसेज आहे, त्याची सुरुवात कुठून होते आणि त्याचा शेवट कुठे होऊ शकतो. बघा देअरफॉरने शेवट आहे. मी आणखी पुढचे काही लेक्चर घेईल तिथे तुम्हाला जे देअरफॉरने शेवट दाखवेल, थोडंसं टेक्निक तुम्हाला त्या ठिकाणी आलं पाहिजे. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. द पॅसेंजर्स वेटेड पेशंटली डायडेड द प्लॅटफॉर्म फॉर द डिले ट्रेन. बघा पेशंटली प्लॅटफॉर्मवर ते जे वर आहे त्यासाठी काय वापरणार, ऑन द प्लॅटफॉर्म, इट द प्लॅटफॉर्म, ओव्हर द प्लॅटफॉर्म, ऍट द प्लॅटफॉर्म. पॅसेंजर वेट करतायत प्लॅटफॉर्मवर, त्याला तुम्ही काय शब्द वापरणार. 5 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे, उत्तर द्यावं लागेल. इंटरेस्टिंग आहे, महत्वाचं आहे. ऑन द प्लॅटफॉर्मच म्हणावं लागेल ना. ऑन, इन, इट नाही म्हणू शकत, ओव्हर तर म्हणू शकत नाही, ते काही ब्रिज वगैरे नाही. आणि ऍट हे वेळेसाठी वगैरे आम्ही वापरतो किंवा एखाद्या ठिकाणासाठी वापरतो, गावाचं नाव असेल तर. इथे ऑन द प्लॅटफॉर्म. द पॅसेंजर्स वेटेड पेशंटली ऑन द प्लॅटफॉर्म फॉर द डिले ट्रेन. एक तर लेट झालीये तरी ती संयमाने त्याची वाट बघतात, जाणार कुठे. पुढे जातोय मी. व्हॉट इज द अँटोनिम, ऑपोजिट इन मिनिंग ऑफ युबिक्युशियस. बघा युबिक्युशियस नावाचा शब्द आहे, त्याचा विरुद्धार्थ तुम्हाला सांगायचा आहे. युबिक्युशियस, रेअर, अब्युंडंट, परवेसिव्ह, वाईड स्प्रेड. युबिक्युशियस या शब्दाचा अर्थ काय आधी तो तुम्हाला माहित असला पाहिजे. युबिक्युशियस म्हणजे सर्वव्यापी. बघा युबिक्विटस असं येते खरं, युबिक्विटस आहे, ट आहे माफी, असं युबिक्विटस म्हणजे सर्वव्यापी, सगळीकडे असलेला. आपण परमेश्वरासंदर्भात म्हणतो तो सर्वव्यापी आहे, व्हेरी कॉमन आहे तो. मग त्याला काय म्हणणार तुम्ही, काही म्हणाल वाईड स्प्रेड आहे, हे तर समानार्थी येतं वाईड स्प्रेड. परवेसिव्ह, अब्युंडंट, विपुल प्रमाणात आहे. पण तुम्हाला विचारला अँटोनिम, रेअर आहे, तुरळक. युबिक्विटस आणि रेअर, युबिक्विटस, रेअर. ओके, इंटरेस्टिंग आहे, महत्वाचं. खूप जास्त प्रमाणात आणि खूप अल्प प्रमाणात. ते
कॉम्प्रिहेन्शन या ठिकाणी आपण बघतोय. तुम्हाला हा पॅसेज आपण सोडवून बघू. आहे आपल्याकडे वेळ सध्या, शांततेचा गाळा आहे, आपण सोडवून बघू पॅसेज, कशा पद्धतीचे उत्तर येतात तेही बघू. आणि नंतर मग काही पॅसेज मी तुम्हाला सोडवायला देतोय, तुम्हाला ते पीडीएफ देतोय. काय म्हटले बघा, रीड द गिव्हन पॅसेज अँड आन्सर द क्वेश्चन दॅट फॉलो. बघा, इन रिसेंट इयर्स द कन्सेप्ट ऑफ अ सर्क्युलर इकॉनॉमी हॅज गेन पॉप्युलरिटी ॲज अ सस्टेनेबल अल्टरनेटिव्ह टू द ट्रॅडिशनल लिनियर इकॉनॉमी. बघा, सध्याच्या काळामध्ये काय म्हणते, शेवटच्या काही वर्षामध्ये, की जी सर्क्युलर इकॉनॉमी आहे, ज्याला आपण गोलाकार म्हणतोय, ती त्या एकरेषीय इकॉनॉमीपेक्षा जास्त ही होते आहे सध्या सस्टेनेबल म्हणून आपण बघतोय. इन अ लिनियर इकॉनॉमी प्रोडक्ट्स आर मेड, यूज अँड देन डिस्पोज ऑफ, लिडिंग टू सिग्निफिकंट वेस्ट अँड इन्व्हायरमेंटल डॅमेज. बघा, याच्यात काय म्हटलंय, जे की इन्व्हायरमेंटल डॅमेज आहे त्याला कुठेतरी त्याचं संरक्षण करण्यासंदर्भात आम्ही या इकॉनॉमीमध्ये लक्ष देतो. द सर्क्युलर इकॉनॉमी एम्स टू मिनिमाइज वेस्ट बाय कीपिंग प्रोडक्ट्स अँड मटेरियल्स इन यूज फॉर अ लॉंग ॲज पॉसिबल. सर्क्युलर इकॉनॉमीचं एक वेगळं वैशिष्ट्य यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. मिनिमम वेस्टेज त्या ठिकाणी होतं असंही म्हटलंय. दिस इज अचीव्ह थ्रू प्रॅक्टिस सच ॲज रिसायकलिंग, रियुजिंग अँड रिपेअरिंग गुड्स. कोणते ऑप्शन त्याच्यासाठी वापरले जातात, वेस्टेज होऊ नये म्हणून रिसायकलिंग केलं जातं, रियुजिंग केलं जातं आणि त्याच्यानंतर रिपेअरिंग केलं जातं. बाय डिझायनिंग प्रोडक्ट्स फॉर लॉंगेव्हिटी अँड रिसोर्स इफिशियन्सी, अ सर्क्युलर इकॉनॉमी प्रोमोट्स सस्टेनेबल प्रोडक्शन अँड कन्झम्पशन पॅटर्न्स. बघा, ते सुद्धा सर्क्युलर इकॉनॉमी जे आहे कशाला प्रमोट करते, कन्झम्पशन आहे, बचत आहे आणि सस्टेनेबिलिटी आहे. इम्प्लिमेंटिंग सच अँड इकॉनॉमी रिक्वायर्स कोलॅबोरेशन अमंग गव्हर्नमेंट्स, बिझनेसेस अँड कंझ्युमर्स टू रिथिंक हाऊ प्रोडक्ट्स आर डिझाईन, प्रोड्यूस अँड कंझ्युम. म्हणजे कोणाला सोबत घेते, कोणासोबत कोलॅबोरेशन करते, तुम्हाला ते सांगितलंय. एकतर कंझ्युमर्स असतील, बिझनेसमॅन असेल आणि गव्हर्नमेंट असेल, तिघांना धरून त्या ठिकाणी केलं जातं. दिस हॉलिस्टिक अप्रोच नॉट ओनली रिड्युसेस एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट बट ऑल्सो एनकरेजेस इनोव्हेशन इन प्रोडक्ट डिझाईन अँड मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसेस. आता याच्यात यांनी म्हटलेलं आहे हॉलिस्टिक अप्रोच म्हटलेला आहे, की कशा पद्धतीचा अप्रोच असतो, तो फक्त एन्व्हायरमेंटल इम्पॅक्टला रिड्यूस करत नाही, तर नवीन इनोव्हेशनला सुद्धा त्या ठिकाणी हे करतो आहे, गती देतोय. मोreover, a circular economy supports economic resilience by creating new business opportunities and reducing dependency on finite resources. By fostering a culture of sustainability, a circular economy can contribute to a healthier planet and a more stable, equitable society, ensuring that future generations can thrive. थोडासा शाश्वत विकासाच्या दृष्टीने ही इकॉनॉमी कशा पद्धतीने काम करते यावर यांनी फोकस केलेला आहे. आपला प्रश्न बघा कसे येत आहेत. असा पॅसेज आहे, मान्य, खूप सोपा नाहीये, खूप अवघड नाही. ओके, कोणाचं किती होक्याब आहे त्यानुसार त्याचा तुम्ही हे करू शकता, हे वर्णन करू शकतात. व्हॉट इज द मेन थीम ऑफ द पॅसेज. बघा, या पॅसेजचं मेन थीम काय आहे, तुम्हाला काय वाटतंय? तोडकं मोडकं तुम्हाला कळालं असेल, त्याचं मेन थीम काय आहे. पॅसेज असणार आहे, त्याच्या खाली एकच प्रश्न असणार आहे, पुन्हा तोच पॅसेज, पुन्हा दुसरा प्रश्न, म्हणजे तुम्हाला थोडक्यात नजर टाकता येणार आहे प्रश्नाकडे. ते त्यांनी दिलंय. द रोल ऑफ द गव्हर्नमेंट इज वेस्ट मॅनेजमेंट. बघा, गव्हर्नमेंटच्या रोल बद्दल बोलतोय. द ट्रान्झिशन फ्रॉम अ लिनियर टू सर्क्युलर इकॉनॉमी त्याबद्दल बोलतोय. द इन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट ऑफ प्रोडक्ट डिस्पोजलवर बोलतोय. द इम्पॉर्टन्स ऑफ कंझ्युमर बिहेवियर इन सस्टेनेबिलिटी बद्दल बोलतोय. मेन थीम काय? 7 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. मेन थीम काय आहे बघा, सरळ आहे. आपण जे बघितलं, द ट्रान्झिशन फ्रॉम अ लिनियर टू अ सर्क्युलर इकॉनॉमी, हे जे त्याच्यामधलं जे परिवर्तन आहे ना, त्याबद्दल हा पॅसेज बोलतो आहे. कारण की या दोन्ही लिनियर आणि सर्क्युलर इकॉनॉमी बद्दल आपण त्याच्यामध्ये बरंचसं काही बघितलेलं आहे. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द वर्ड मिनिमाइज इज यूज इन द पॅसेज. आता मिनिमाइजचा विरुद्धार्थी शब्द, आता खरं म्हणजे याला पॅसेज वाचावं लागतं असंही नाही. तुम्हाला जर तुमचं होक्याब चांगलं असेल तर तुमचं काम सोपं होणार आहे. मिनिमाइज म्हणजे कमी करणे, ओके, आकुंचित करणे. डिक्रीज, रिड्यूस, कन्झर्व, हे तर तिन्ही तर त्याचे समानार्थी आहे. एक्सपांड, वाढवणे, हा ऑपोजिट वर्ड त्याचा येतो आहे. त्यामुळे तिथे मला वाटतं चुकण्याचा विषय नसणार आहे तुमचा तरी. पुढे काय म्हटलंय बघा, सिलेक्ट द मोस्ट सुटेबल टायटल फॉर द पॅसेज. चला, हा फार महत्वाचा प्रश्न. या पॅसेजसाठी बेस्ट टायटल सांगा. द बेनिफिट्स ऑफ रिसायकलिंग, द चॅलेंजेस ऑफ लिनियर इकॉनॉमी, द मिनिंग अँड कंट्रीब्युशन ऑफ सर्क्युलर इकॉनॉमी, सस्टेनेबल कन्झम्पशन पॅटर्न्स. इंटरेस्टिंग आहे. 9 नंबरचा प्रश्न आहे. काय म्हणणार तुम्ही? व्यवस्थित जर पॅसेज तुम्ही वाचला तर तुमच्या लक्षात येईल की द मिनिंग अँड कंट्रीब्युशन ऑफ सर्क्युलर इकॉनॉमी जे आहे त्याबद्दल हा पॅसेज सगळं बोलतोय. त्यामुळे टायटल जे असणार आहे ते या ठिकाणी हे असणार आहे,
द मिनिंग अँड कॉन्ट्रीब्युशन ऑफ सर्क्युलर इकॉनॉमी जे आहे ते या ठिकाणी टायटल असणार आहे, सुटेबल टायटल. विच ऑफ द फॉलोइंग इज अ फॅक्ट गिव्हन इन द पॅसेज. या पॅसेजमध्ये काय फॅक्ट दिलेली आहे, काय वास्तव मांडलेलं आहे बघा. लिनियर इकॉनॉमीज प्रोड्यूस नो वेस्ट. दुसरं सर्क्युलर इकॉनॉमीज प्रमोट प्रोड्यूस डिस्पोजल. तिसरं सर्क्युलर इकॉनॉमीज फोकस ऑन रियुजिंग अँड रिपेअरिंग गुड्स. गव्हर्नमेंट्स प्ले नो रोल इन अ सर्क्युलर इकॉनॉमी. बघा फॅक्ट काय दिले. 10 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे, उत्तर द्यावं लागेल. यांनी फोकस फॅक्ट जे सांगितलंय, सर्क्युलर इकॉनॉमीज फोकस ऑन रियुजिंग अँड रिपेअरिंग गुड्स यावर यांनी फोकस केलाय. रियुजिंग अँड रिपेअरिंग गुड्स वर फोकस केला आहे. ते फॅक्ट आहे याच्यामधलं. ओके, या पॅसेज मधलं फॅक्ट आहे, लक्षात घ्या. आपल्या वरती त्याच्यात उल्लेख दिसतोय. फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट पार्ट ऑफ स्पीच. द स्टॉर्म arrived dash of guard than anticipated catching everyone. बघा, the storm arrived much earliest. लवकरच येत आहे असं आपण जेव्हा म्हणतो, त्या लवकर साठी काय वापरणार तुम्ही? 11 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. काय लवकर येत आहे त्यासाठी काय वापरणार? अर्लियर. सॉरी, इथे ना arrive, इथे हे ऑफ गार्ड शेवटी पाहिजे. एव्हरीवन ऑफ गार्ड. अर्लियर ध्यान असं ते. अर्लियर ध्यान, पुढे ध्यान आहे. त्यांच्या आधी कधी हा ER वालाच येणार. ध्यानच्या आधी ERच लागला पाहिजे. एक साधं सोपा नियम आहे, रूल आहे. फिल इन द ब्लँक विथ द फ्रेझल वर्ब. बघा, फ्रेझल वर्ब कोणती वापरता येईल? द शेफ डिसाइडेड टू डॅश द रेसिपी अँड ऍड सम युनिक फ्लेवर्स टू द डिश. द शेफ डिसाइडेड स्टिक टू ब्रेक डाऊन स्पाइस अप कॅच अप द रेसिपी. बघा, 12 नंबरचा प्रश्न आहे. काय येणार तुमच्या समोर? फ्रेझल वर्ब आहे. रेसिपी चांगली बनवायची, रोचक बनवायची, मस्त टेस्टी बनवायची, त्यासाठी कोणता शब्द वापरला जातो? कोणती फ्रेझल वर्ब वापरली जाते? असा तो सोपा प्रश्न आहे. आता बघा, स्टिक टू, ब्रेक डाऊन, कॅच अप नाही, स्पाइस अप द रेसिपी. स्पाइस अप, रोचक बनवायची आहे. अँड ऍड सम युनिक फ्लेवर्स, रोचक बनवण्यासाठी स्पाइस अप. आपण म्हणतो स्पायसी करा, ते त्याच्याशी संदर्भातच आहे. स्पाइस अप, रोचक बनवणे म्हणजे मस्त टेस्टी बनवणे असं आपण त्याला म्हणतो आहे. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सिनोनिम ऑफ द गिव्हन वर्ड. डिबॅकल. बघा, डिबॅकल शब्द आहे. डिबॅकलचा तुम्हाला समानार्थी शब्द प्रॉस्पेरिटी, सक्सेस, मिरॅकल, फियास्को. डिबॅकल हा शब्द तुमच्या समोर आहे. 13 नंबरचा प्रश्न तुम्हाला या ठिकाणी बघायचा. डिबॅकल म्हणजे काय? डिबॅकल म्हणजे पराजय. डेबॅकल आहे ते. डिबॅकल पराजय. सिनोनिम फियास्को, FIASCO. फियास्को म्हणजे सुद्धा पराजय. डेबॅकल, फियास्को. चुकणार नाही. लाईक करत चला व्हिडिओला, शेअर करत चला. खूप जास्त तुम्हाला म्हणजे कदाचित तुम्ही आता हे लेक्चर बघतायत ना, तेव्हा तुम्हाला याची किंमत कदाचित कळणार नाही. पण हे जेव्हा नंतर तुम्ही एखाद्या महिन्यानंतर हे सगळे लेक्चर्स बघून टाकाल, नंतर बघाल की अरे माझ्यामध्ये किती सुधारणा झाली आहे, माझा स्कोअर कसा वाढतोय, ते तुम्हाला तेव्हा कळेल. पुन्हा एकदा जंबल ऑर्डर. 14 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. जंबल मोठं दिलंय आणि हे जंबल आहे ना, ते मुद्दाम मोठं देतात म्हणजे तुम्हाला वाचायला वेळ लागला पाहिजे असं त्यांचं टेक्निक असतं. विथ मेटिक्युलस अटेन्शन टू डिटेल शी क्राफ्टेड ईच डिश with utmost precision, ensuring that every ingredient complemented the others perfectly. Growing up in a small coastal town, Maria was surrounded by the freshest seafood and local produce, which inspired her love for cooking. बघा, कुकिंग बद्दल बोलले जाते. As she own म्हणजे ते ऑनर म्हणतो ना आपण, सन्मानित होणे. Her culinary skills, her reputation as a talented chef began to spread beyond her hometown. आता इथे तिचं कृती वाढते. ती कधी वाढू शकते? सुरुवातीला की शेवटी तुम्हाला कळेल. अट्रॅक्टिंग द अटेन्शन ऑफ रिनॉन रेस्टॉरंट्स. डिस्पाइट द चॅलेंजेस ऑफ मेंटेनिंग हाय स्टँडर्ड्स अँड मॅनेजिंग अ बिझी किचन, शी नेव्हर कॉम्प्रोमाइज ऑन क्वालिटी, विच अर्न हर बोथ क्रिटिकल अक्लेम अँड लॉयल कस्टमर्स. आणखी एक निरीक्षण तुम्हाला मी या ठिकाणी नोंदवतो. किती जरी अवघड दिसत असलं ना, तिथे टेक्निक या ठिकाणी मला दिसतंय. ते काय ते मी तुम्हाला सांगतो. बघा, ज्या वेळेस हे डिस्पाइट हा शब्द येतो ना, हे वरती सगळं झालं रामायण, तरी सुद्धा डिस्पाइट आणि फॉरेवर हे शब्द आहे का,
शेवटच्या वाक्यात आपल्याला दिसतात. मुख्यत्वे 90% याच्यात तुम्हाला ते दिसते. हे सगळं झालंय, पण डिस्पाईट हे शेवटी येण्याची शक्यता या ठिकाणी असते. तुम्ही बघा ऑप्शन मध्ये तसं देतात ते, म्हणजे हा तुम्ही कट करू शकता. आता पुढे कोणाबद्दल हे चाललंय सगळं, कशाबद्दल चाललंय? आता बघा इथे ग्रोविंग अप अ स्मॉल कोस्टल टाउन. मारियाबद्दल लिहिलं जातं की ती एका लहानशा खेड्यामध्ये वाढली. तिचे जीवनाचं थोडंसं हिस्ट्री तर सांगावं लागेल ना, ती इथून सांगितलं जाऊ शकते. क्यू पासून, क्यूला आम्ही 1 नंबर देऊ शकतो. मग आमचा हा कट होतो. क्यूच्या नंतर पी येणार की आर येणार? पी म्हटलं तर विथ मेटिक्युलस होतंय. आर म्हटलं ऍज सी ऑन होतंय. आणि पी आता हे जे ऑन म्हटलेलं आहे, तिला सन्मानित केलं जातंय वगैरे, हा एकदम काही सुरुवातीला लगेच होणार नाहीये. थोडा वेळ जाऊ द्यावा लागेल, थोडं स्ट्रगल करावं लागेल. म्हणून मी डायरेक्ट या सन्मानाकडे येत नाही, तिचे रेप्युटेशनकडे येत नाही. क्यूच्या नंतर मी पी कडे जातो. विथ मेटिक्युलस अटेन्शन टू डिटेल्स क्राफ्टेड इच डिश विथ मोर, म्हणजे तिने कसं मेहनत घेतली ती इथे दाखवली जाते, तिची मेहनत. नंतर मग तिला या ठिकाणी तिचं नाव वाढतंय, ती इथे दाखवलं जाते. आणि शेवटी तिचं नाव वाढल्यानंतर सुद्धा एवढं सगळं असून सुद्धा ती कशी लॉयल राहते, ती कशी क्वालिटी त्यांना देते, तरी सुद्धा ती इथे येते. इथे 1 नंबरचं उत्तर तुमचं आलं पाहिजे. टेक्निक्स थोड्याशा तुम्हाला आल्या तर तुमचं काम सोपं होत जाणार आहे. असू द्या किती मोठं पॅराजंबल, इतकं मोठं आहे, फरक नाही पडला आपल्याला, आपलं उत्तर येतंय. बघा पुढे, सेंटेन्सेस ऑफ पॅरेग्राफ आर गिव्हन बिलो इन जंबल. पुन्हा एकदा जंबल ऑर्डरवर आलंच तेवढं, त्याच्यामुळे त्याचे प्रश्न आपण घेतोच मुद्दा, कारण की आगामी काळातल्या परीक्षांमध्ये आपला अजिबात अवघड जायला नको ते. बघा 15 नंबरचा प्रश्न काय म्हणतोय, हा सोपा आहे, म्हणजे लहान आहे म्हणजे आपलं सोपा वाटतो, तसं काही नसतं ते, पण तरी थोडं आपल्या समाधानासाठी. ही फाउंड हिज कॅट सिटिंग बाय द एम्प्टी फुटबॉल लुकिंग हंग्री. He filled the bowl with food and set it down for her. David heard the sound of his cat meowing outside his bedroom door. He got up and opened the door to see what was going on. बघा सुरुवात कुठून होऊ शकते, इंटरेस्टिंग आहे, महत्वाचं आहे. 15 नंबरचा प्रश्न आहे मला वाटतं. हा 15 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे, उत्तर द्यायचं आहे. काय एका मांजरीबद्दलचं हे या ठिकाणी प्यारा आहे. 15 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. एक टेक्निक मी तुम्हाला सांगतो. बघा ही डेव्हिड, एका ठिकाणी नाउन वापरलंय आणि 3 ठिकाणी प्रोनाउन वापरलंय. कधीही सुरुवातीला एखाद्या व्यक्तीबद्दल एखादा प्यारा आहे, पॅरेग्राफ, त्याचं नाव वापरलं जाईल, प्रोनाउन नंतर येणार, म्हणजे हे याचा तुकडेच झाले या पॅसेजची. डायरेक्ट पॅराजंबल सुरुवात डेव्हिडनेच होणार, प्रोनाउनने सुरुवात होऊ शकत नाही. या ठिकाणी संपला विषय. सुरुवात सीनेच झाली पाहिजे, आणि माझ्याकडे ऑप्शन तेवढेच आहे फक्त. डेव्हिड हिअर्ड साऊंड, म्हणजे त्याने साऊंड ऐकला ते कॅटचा, मांजरीचा. त्याच्यानंतर ही गॉट अप अँड ओपन द डोअर, त्याने डोअर ओपन केलं. ओके, बसते आपल्या याच्यात. तिसरं, ही फाउंड हिज कॅट सिटिंग, त्याला ती कॅट भेटली. तिसरं, ही फिल द बॉल विथ फूड, आणि ते सगळं त्याने त्याला खाऊ वगैरे घातलं. मग नंतर कळालं. आधी प्रोनाउन कसं घेणार तुम्ही, आधी ते व्यक्तीचं नाव तर कळायला पाहिजे. सुरुवात बघा, काही पॅसेज कसे सोडवले, हे पॅराजंबल कसे सोडवले जातात ते तुम्हाला या ठिकाणी कळायला पाहिजे. व्हेराशियस हा शब्द आहे, याचा सिनॉनिम ओळखा म्हटलंय. व्हेराशियस, रेव्हेनस, कंटेंट, अग्रीएबल, लोकोशियस. बघा होराशियस. 16 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. व्हरेशियस म्हणतो आपण त्याला, व्हरेशियस, खदाड, खूप म्हणजे ग्लटन असा एक शब्द आहे त्याला. व्हेरी हंग्री त्यासाठी शब्द आहे व्हरेशियस. असं त्याचं उत्तर, व्हरेशियस असा उच्चार त्याचा खरं म्हणजे खादाड आहे. मग त्याचा सिनॉनिम काय, खूप खायला लागतंय अशा व्यक्तीसाठी तुम्ही काय करणार, काय म्हणणार, रॅव्हेनस हा शब्द त्यासाठी. रॅव्हेनस, RAVENOUS. व्हरेशियस साठी रॅव्हेनस हा शब्द आहे, लक्षात ठेवा, व्हरेशियस. ओके, थोडेसे नवीन शब्द आहे पण महत्वाचे आहे. पुन्हा एकदा एक प्यारा दिलाय. सस्टेनेबल ऍग्रिकल्चर संदर्भातला हा पॅराग्राफ आहे, शाश्वत शेती संदर्भातला हा प्यारा आहे. सोडवून घ्यायचा का, आपण सोडवू शकतो, सोपं जाईल तुमचं, थोडंसं हेही वाढेल, होक्याबही वाढेल. नक्कीच घेतो मी हाही प्यारा, की हा तुम्हाला सोडवायला देऊ, सोडवू आपण, काही हरकत नाहीये. थोडा वेळ आहे आपल्याकडे, थोडं परीक्षा अजून जवळ नाहीये, त्यामुळे आपण याच्यावर काम करूया. सस्टेनेबल ऍग्रिकल्चर इज अन अप्रोच दॅट सिक्स टू प्रोड्यूस फूड इन वेज दॅट आर एन्व्हायरमेंटली फ्रेंडली,
सस्टेनेबल ऍग्रिकल्चरची व्याख्या केली जाते. पहिली गोष्ट इथे लक्ष द्या जरा. तुम्हाला हे इथे जेवढे तुम्ही कीवर्ड्स कडे लक्ष द्याल तेवढे तुमचे सगळे प्रश्नांची उत्तरं जमतील. बघा, एन्व्हायरमेंटली फ्रेंडली, इकॉनॉमिकली वायेबल अँड सोशियली रिस्पॉन्सिबल. जे प्रोडक्शन असणार आहे ते कसं असणार आहे? एन्व्हायरमेंटली फ्रेंडली, इकॉनॉमिकली व्हायेबल आणि सोशली रिस्पॉन्सिबल असणारे. दिस मेथड ऑफ फार्मिंग एम्स टू मेंटेन हेल्दी सॉइल. बघा, आता हे जे सस्टेनेबल ऍग्रिकल्चर आहे याच्यामध्ये तिची मृदा चांगली राहील, आरोग्यदायी, क्लीन वॉटर राहील, बायोडायव्हर्सिटी वाईल मिनिमाइजिंग द यूज ऑफ सिंथेटिक इनपुट्स सच ॲज पेस्टिसाइड्स अँड फर्टिलायझर्स. जे काही कीटकनाशक आहे वगैरे त्याचा कमीत कमी वापर कसा होईल ते याच्यामध्ये पाहिलं जाईल. ओके, बाय अडॉप्टिंग प्रॅक्टिसेस लाईक क्रॉप रोटेशन. याच्यामध्ये आणखी काय काय केलं जाईल, कोणते प्रॅक्टिसेस केले जातील शाश्वत शेतीमध्ये? क्रॉप रोटेशन, पिकामध्ये बदल केला जाईल, कन्झर्वेशन, टिलेज अँड ऑर्गॅनिक फार्मिंग, ऑर्गॅनिकवर सेंद्रिय शेतीकडे लक्ष दिलं जाईल. सस्टेनेबल ऍग्रिकल्चर हेल्प्स टू प्रिझर्व्ह नॅचरल रिसोर्सेस अँड रिड्यूस द एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट ऑफ फूड प्रोडक्शन. बघा, त्याच्यातून काय हेल्प होणार आहे? जे काही नैसर्गिक संसाधनं आहे त्याच्याकडे त्या ठिकाणी त्याचं जतन होणार आहे आणि जे काही इतर चुकीच्या गोष्टी त्या रिड्यूस होणार आहे. मोर ओव्हर इट सपोर्ट्स द वेल बिईंग ऑफ फार्मिंग कम्युनिटीज बाय प्रमोटिंग फेअर लेबर प्रॅक्टिसेस अँड इन्शुरिंग दॅट फार्मर्स रिसीव्ह अ फेअर प्राइस फॉर देअर प्रोडक्ट्स. म्हणजे लेबरला सुद्धा चांगलं त्या ठिकाणी काम रोजगार भेटणार आहे, त्यांना योग्य मोबदला भेटणार आहे आणि त्यानंतर जो शेतकरी आहे त्यांना सुद्धा चांगला दर त्या ठिकाणी भेटणार आहे. ॲज अ ग्लोबल पॉप्युलेशन कंटिन्यूज टू ग्रो द इम्पॉर्टन्स ऑफ सस्टेनेबल ॲग्रिकल्चर बिकॉम इन्क्रीजिंग एव्हिडंट. जसं लोकसंख्या वाढते तसं याचं महत्व वाढत जाणार आहे असं यांचं म्हणणं आहे. पुढे इट नॉट ओनली मीट्स द करंट फूड डिमांड्स बट ऑल्सो एन्श्युअर्स दॅट फ्युचर जनरेशन कॅन एन्जॉय द सेम रिसोर्सेस. म्हणजे आजचंही बघतंय आणि उद्याचंही या ठिकाणी या शेतीतून बघितलं जाणार आहे. बाय इंटिग्रेटिंग ट्रॅडिशनल नॉलेज विथ मॉडर्न टेक्निक्स सस्टेनेबल ॲग्रिकल्चर फॉस्टर्स रेझिलन्स अँड अडॅप्टेबिलिटी in farming practices, making it a key factor in addressing global food security challenges. याच्यातून कोणत्या चॅलेंजेसला आम्ही सामोरं जाऊ शकतो त्याचा सुद्धा या ठिकाणी उल्लेख केला आहे या सस्टेनेबल ॲग्रिकल्चर मध्ये. बघूया आपण काय सेंट्रल थीम काय आहे. बघा, जर व्यवस्थित तुम्हाला थोडासा पॅसेज कळाला तर मला वाटतं तुम्हाला सेंट्रल थीम या पॅसेजची मध्यवर्ती कल्पना जी आहे ती लक्षात येईल. द टेक्निक्स ऑफ क्रॉप रोटेशन अँड कन्झर्वेशन, टिलेज, द इकॉनॉमिक ऍस्पेक्ट ऑफ फार्मिंग कम्युनिटीज, the significance and benefits of sustainable agriculture, the growth of the global population. तुम्ही हा पॅसेज व्यवस्थित वाचला ना तुमचं काम सोपं होत जातं. तुम्ही सगळं जर बघितलं तर तुमच्या समोर येईल की द सिग्निफिकन्स अँड बेनिफिट्स ऑफ सस्टेनेबल ऍग्रिकल्चर. याच्यातून काय दाखवलं जाते की सस्टेनेबल जी शाश्वत शेती आहे तिचं महत्व काय आहे, तिचे बेनिफिट्स काय आहे, या पॅसेजमध्ये आपल्याला सातत्याने दिसतात. म्हणजे शेतकऱ्यांसाठी काय आहे, कामगारांसाठी काय आहे, अवघ्या जगतासाठी काय आहे ते आपल्याला दिसतात. इथे 3 नंबरचं जे आहे ते सेंट्रल थीम तुम्हाला लगेच लक्षात येईल. व्हॉट इज द मोस्ट सुटेबल टायटल. याला तुम्ही टायटल काय देणार? द राईज ऑफ ऑर्गॅनिक फार्मिंग, द बेनिफिट्स ऑफ सस्टेनेबल ॲग्रिकल्चर, चॅलेंजेस इन मॉडर्न फार्मिंग, इनोव्हेशन्स इन फूड प्रोडक्शन. बघा, 18 नंबरचा प्रश्न आहे तुम्हाला या ठिकाणी चॅलेंजेस काय ते तुम्हाला या ठिकाणी विचारलेलं आहे. हे मोस्ट सुटेबल टायटल. इथे द बेनिफिट्स ऑफ सस्टेनेबल ॲग्रिकल्चर. बस सोपं काम या ठिकाणी तुमच्या समोर आहे. विच ऑफ द फॉलोइंग बेस्ट डिस्क्राइब्स द ऑर्गनायझेशन ऑफ द पॅसेज. ऑर्गनायझेशन जे आहे, संघटना जी आहे त्याचं काय वर्णन केलं आहे पॅसेज मध्ये. बघा, प्रॉब्लेम, सोल्युशन अँड एक्झाम्पल्स, इंट्रोडक्शन, प्रॅक्टिसेस, बेनिफिट्स अँड कन्क्लुजन, क्वेश्चन, एव्हिडन्स अँड अनालाइज, हिस्टोरिकल ओव्हरव्ह्यू, करंट ट्रेंड्स अँड फ्युचर प्रेडिक्शन्स. बेस्ट डिस्क्राइब्स द ऑर्गनायझेशन ऑफ द पॅसेज. या पॅसेज मधलं मुख्य ते वर्णन तुम्हाला विचारलेलं आहे. 19 नंबरचा प्रश्न आहे. काय? इंट्रोडक्शन सुरुवात केली, याच्यामध्ये प्रॅक्टिसेस सांगितलं, सॉरी ऑर्गनायझेशन ऑफ द पॅसेज. म्हणजे हा जो पॅसेज आहे याचं तुम्हाला वर्णन कसं करता येईल, याची रचना कशी आहे. बघा, याच्यात आधी प्रास्ताविक केलं त्यांनी, सुरुवात दाखवली ऍग्रिकल्चर, सस्टेनेबल ऍग्रिकल्चर काय आहे, नंतर त्याच्यामध्ये काय काय प्रॅक्टिसेस करणार, ते ऍग्रिकल्चर सस्टेनेबल होण्यासाठी आम्ही कोणती साधनं वापरणार, कोणत्या पद्धती वापरणार, नंतर मग त्याचे फायदे काय होत आहेत, कोणाला होत आहेत, आणि शेवटी निष्कर्ष काढलेला आहे. अशा पद्धतीची स्ट्रक्चर ऑर्गनायझेशन या पॅसेजचं, रचना कशी आहे पॅसेजची ते तुम्हाला विचारलेलं आहे. आणि बेस्ट म्हणजे तुम्ही खरंच जेवढं सोडवाल ना तेवढं तुमचं काम सोपं होत जाणार आहे. पुढचे तुम्ही कसेही पॅसेज येऊ द्या तुम्ही सोडवत जाणार आहे. व्हॉट इज द मोस्ट अप्रोप्रिएट कनेक्शन टू अ रिअल लाईफ सिच्युएशन फ्रॉम द पॅसेज.
व्हॉट इज द मोस्ट अप्रोप्रिएट कनेक्शन म्हणलेलं आहे टू द रिअल लाईफ सिच्युएशन फ्रॉम द पॅसेज. इम्प्लिमेंटिंग क्रॉप रोटेशन टू रिड्यूस सॉइल एरोजन, युजिंग genetically modified seeds to increase yield, expanding urban farming initiatives and increasing the use of chemical fertilizers to boost production. Most appropriate connection to real life situation from the passage. काय आहे तुमच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत या पॅसेज मधून तुम्हाला नेमकं कोणतं कनेक्शन दिसतंय? 20 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे बघा. इथे इन्क्रीज केमिकल यूज हे तर होऊच शकत नाही. अर्बन फार्मिंगचा विषय इथे काढलेलाच नाहीये. आता इथे जेनेटिकली मॉडिफाईड सीडचा विषय नाहीये. इम्प्लिमेंटिंग क्रॉप रोटेशन म्हटलेलं आहे टू रिड्यूस सॉइल इरोजन जे आहे, जमिनीची धूप थांबवण्यासाठी पिकाची फेरपालट जी आहे त्याचा या ठिकाणी उल्लेख आहे आणि तुम्हाला वाटतं तुम्हाला सहजपणे जमणार आहे. या ठिकाणी अभ्यास का टॅप आहे. या ठिकाणी मुख्य सेविकेची नवीन बॅच आपण चालू केली आहे. ज्या महिला भगिनी आहेत त्या नक्कीच या बॅचला आतापासून जॉईन होऊ शकतात. 4 महिने आणि 6 महिने 2 ऑप्शन तुम्हाला दिले. तुम्ही दोन्हीपैकी कोणताही चूज करू शकतात. तलाठी भरती, ग्रामसेवक भरती, वनरक्षक भरती सगळ्या परीक्षांच्या नवीन बॅचेस TIT, मनपा, आदिवासी सगळ्यांसाठी चालू आहे. अभ्यास का टॅप आहे. हा लोगो आहे, प्ले स्टोअरला जाऊन डाउनलोड करता येईल. काही अडचण असेल, लिंक पाहिजे असेल बॅचची, या नंबरला तुम्ही व्हॉट्सअप करू शकता. चला या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.